नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वंडरिंग मुसाफिरच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत दादरमध्ये शिवाजी पार्कला, दादर चौपाटीला. तर इथे आज आपण कॅप्चर करणार आहोत सेलिंगवाला सनसेट. तर बघूया आपण कसं काय सनसेटचा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटतो आहे. आत्ता आपण पोचलो शिवसेना भवनला. इथूनच पुढे रोड जातो चौपाटीला. गणेशद्वारातून आत प्रवेश करताच एक वेगळी शांतता जाणवते. नारळाच्या झाडांच्या सावलीत बसलेली माणसं, गप्पा आणि समुद्राकडून येणारा गार वारा मनाला लगेच शांत करून टाकतो. थोडं पुढे चालत चौपाटीकडे निघालो. चौपाटीवर पोचल्यावर वेगळीच रंगत दिसली. कोणी कुटुंबासोबत आलं होतं, कोणी मित्रांसोबत. लहान मुलं समुद्राच्या पाण्यात खेळण्यात अगदी रमवून गेली होती. एका बाजूला भुट्टेवाले, गोलेवाले, तर दुसऱ्या बाजूला घोडागाडी आणि घोडेस्वाराची मजा. चौपाटीचे जिवंत वातावरण प्रत्येकाला आकर्षित करतं. लहान मुलांना पाण्यात खेळताना बघून मला पण माझ्या बालपणाची खूप आठवण आली. असंच आम्ही सुद्धा बीचवर येऊन पाण्यामध्ये खेळायचो. संध्याकाळ जसजशी पुढे सरकत होती तसतसा सूर्य हळूहळू समुद्राच्या कुशीत मावळत होता. आकाशात पसरलेले केशरी, गुलाबी आणि सोनेरी रंग मनाला एकदम वेगळाच सुकून देत होते. असा सूर्यास्त पाहताना वेळ कसा जातो तेच कळत नाही. काही क्षण फक्त शांत बसून दृश्याचा आनंद घ्यावासा वाटतो.
आता संध्याकाळ झाली होती. लोक अजूनही सुंदर नजाऱ्याचा आनंद घेत होते आणि आम्ही याच सुंदर आठवणी साठवत मनात परतीच्या प्रवासाला निघालो. अशाच नवीन प्रवासासाठी द वंडरिंग मुसाफिरला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन भटकंतीत.